गेल्या काही वर्षापासून मोर्शी व वरुड तालुक्यात मिरचीचे पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते। वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथे हिरव्या मिरचीची मोठी बाजारपेठ सुद्धा आहे। अवघ्या महाराष्ट्रात रात्री सुरू होणारी मंडी म्हणून राजुरा बाजारची एक वेगळीच ओळख आहे। परंतु मागील 3-4 वर्षापासून अज्ञात रोगाने मिरची पिकांचे उत्पादन घटले असून बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक संकट आले आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तालुक्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असून शेतकरी ती बाजारात विक्रीकरिता आणत आहे। मिरचीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना अवघे 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिरचीला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मिरचीची लागवड करणे परवडेनासे झाले आहे। वरुड व मोर्शी या तालुक्यात शेतमजुराला साधारणतः 150 रुपये मजुरी मिळत असून दिवसभरात तो 12 ते 15 किलो मिरचीची तोडणी करतो। मिरची तोडण्याचा खर्च 8 ते 10 रुपये किलो येतो। मिरची बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा वाहतूक खर्च, दलाली, पेरणी बियाणे, खते, फवारणी यावर होणारा खर्च पाहता शेतकऱ्यांना मिरची लागवड आता न परवडणारी ठरत असल्याचे चित्र आहे। सध्या मिरचीचे पीक बाजारात आले असून त्याला अत्यल्प दर मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघेनासा झालाय। हिरव्या मिरचीने मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे। एकीकडे पावसाने सोयाबीन, कपाशी, संत्र्याला पार झोडपून काढले आहे, तर दुसरीकडे मिरची बाजारपेठेत येताच तिने सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आणली आहे। घाऊक बाजारात शेतकऱ्याकडून पडेल त्या भावात मिरची घेतली जात असल्याने मिरची उत्पादक शेतकरी मात्र पार हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अमरावती येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा विशेष वृत्तांत।